महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्कवर परेड पार पडली। शिवाजी पार्कवरील यंदाच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं ती फुलांची सजावट आणि पाण्याचा संदेश देणारे बॅनर। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। आज महाराष्ट्र राज्याचा 56वा वर्धापन दिन आहे। या दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। याचबरोबर यंदाही शिवाजी पार्कवर पोलिसांची परेड पार पडली। यंदाच्या शिवाजी पार्कवरील कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरले ते पाणी बचतीच्या संदेशाचं। यंदा राज्यभर तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे, म्हणूनच यंदाच्या शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाणी बचतीचा संदेश देणारा एक पोस्टर उभारण्यात आलाय। आपण जर इथे बघितलं तर बचत पाण्याची गरज काळाची, लोकसहभागातून जलसमृद्धीकडे असा संदेश देणारा एक मोठा बॅनर शिवाजी पार्कवर उभारण्यात आलाय। विशेष म्हणजे या बॅनरचं वैशिष्ट्य ही पूर्ण बॅनर आहे हे फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। झेंडूची, जास्वंदाची, मोगऱ्याची अशा विविध फुलांचा वापर करून हे मोठं पोस्टर इथे उभारण्यात आलं असून या पोस्टरद्वारे, या फुलांद्वारे आणि या बॅनरद्वारे जनतेमध्ये पाणी बचतीचा संदेश देण्यात आलाय। याचबरोबर जर आपण बघितलं तर उजवीकडे एक मोठं पेंडॉल उभारण्यात आलेलं आहे। या पेंडॉलचं जर प्रवेशद्वार बघितलं तर हे प्रवेशद्वार देखील विविध फुलांनी असं सजवण्यात आलेलं आहे। पूर्ण प्रवेशद्वाराला ही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। याचबरोबर पेंडॉलच्या आपण जर बाजूला बघितलं तर झेंडूच्या आणि इतर विविध फुलांचा वापर करून अतिशय आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे शिवाजी पार्कवर एवढ्या मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आलेली असताना संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या बलिदान दिलेल्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा चौकातील स्मारकावर एकाही फुलाची सजावट करण्यात आलेली नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारेसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।